गिरगाव परिसरात ठिकठिकाणी आम्ही गिरगावकर ग्रुपकडून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। यातच आता उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनात जे असेल तेच होईल असं सांगितलं आहे। याच पार्श्वभूमीवर आता गिरगावमध्ये बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात आता चर्चा वेगाने सुरू झालेली आहे, कारण शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं सुतोवाच केलेलं आहे। त्यानंतर खरं तर जनतेमध्ये, मराठी माणसांमध्ये आणि महाराष्ट्र शिवसैनिक यांच्यामध्ये सुद्धा आता एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले। बॅनरच्या माध्यमातून सुद्धा आता जनता ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात आवाहन करताना पाहायला मिळते। गिरगावमध्ये आम्ही गिरगावकर यांनी या ठिकाणी एक बॅनर लावलेला आहे। यावरती 8 करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे, अशा प्रकारचं एक या ठिकाणी मजकूर लिहिलेला आहे। त्यासोबत जे परप्रांतीय आहेत त्यांना जर पळवून लावायचे असेल, त्यांचे मनसुबे उधळून लावायचे असतील तर दोघी बंधू आहेत जे त्यांनी एकत्र यायला हवं असं या बॅनरवरती म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच काल जे चर्चा सुरू होती, यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया असेल, राज ठाकरे यांच्या साथ असेल, यावरून कुठेतरी आता चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येणार का, आणि जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रातील मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, महाराष्ट्रातील तमाम ठाकरे प्रेमी आणि जी ठाकरे चाहती जनता आहे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल। मात्र एकूणच याचा फायदा महाराष्ट्राला होईल असं एकंदरीत जनतेकडून सांगण्यात येतं। याच माध्यमातून जर बघितलं तर बॅनरबाजी ही सध्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।